नमस्ते दर्शक हो. आपण एका विषयावरती आज बोलणार आहोत. या विषयावर बहुतेक वेळेला फार कमी चर्चा होते आणि जरी ह्या विषयावरती बऱ्याचदा बोललं जातं, तरी त्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक ठराविक पठाडीतला असतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या विषयावरती ज्या सखोलतेने आणि ज्या योग्य दिशेला चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजे, तसा काही निघत नाही. आज आपण बोलणार आहोत भारताच्या भाषा नीतीविषयी. म्हणजे या थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर आज आपल्याला जेवढे भरपूर गंभीर समस्या आहेत भारतामध्ये, जसं की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जे शोध लागले आहेत. भारताची लोकसंख्या ही 1 अब्ज 30 करोडच्या आसपास आहे. परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर आपण भारताचे योगदान पाहिलं विज्ञान तंत्रज्ञान नवीन शोधांच्या बाबतीमध्ये, तर ते खूपच नगण्य आहे. आणि याच्या विपरीत जे इतर देश आहेत जे भारताचं तर सोडाच, परंतु महाराष्ट्र राज्य जे आहे, जे भारताचा एक भाग आहे, त्या महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई जिल्ह्यापेक्षाही आकाराने छोट्या आहेत. ते वेगवेगळे शोध लावण्यात अत्यंत आघाडीवर आहेत. याचं जिवंत उदाहरण म्हणजे इस्रायल. आज लज्जास्पद परिस्थिती अशी आहे की भारताला एवढी लोकसंख्या असून आपण भारतामध्ये युद्धाची जी साहित्य आहेत, म्हणजे जसं बोफोर्स तोफेचे तोफ गोळे होते किंवा तंत्रज्ञानातल्या ज्या सॉफ्टवेअर्स आहेत, हे सर्व आज भारत हे इस्रायलकडून आयात करतो. आता हे इस्रायलचं उदाहरण आहे, त्याचप्रमाणे कोरियाही आहे. कोरियाचं जर आपण पाहिलं तर कोरियाची लोकसंख्या आपण विचारात घेतली तर साधारणपणे 3 ते 4 करोडच्या आसपास लोकसंख्या जर कोरियाची आहे, तर ती महाराष्ट्र राज्य जे आहे त्याच्यापेक्षा आपण म्हणू शकतो की बऱ्याच अंशी कमी आहे. परंतु कोरियाच्या ज्या अनेक कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या, ज्या आज जसं की हुंडाय आहे किंवा अजून सॅमसंग आहे, हे ज्या पद्धतीने ज्यांनी जगाची जी बाजारपेठ आहे ती त्यांच्या चांगल्या प्रतीच्या वस्तूंनी आज व्यापलेली आहे. पण ते भारतामध्ये दिसत नाही आणि याच्यावरती या विषयावर कोणीही गांभीर्याने किंवा एका योग्य दृष्टिकोनातून मला असं वाटतं की चर्चा नाही होत आहे किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकला जात नाहीये. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या सत्राच्या माध्यमातून मला त्यावरती काही बोलायचं आहे. सर्वात पहिल्यांदा मी माझा काही अनुभव सांगतो याविषयी की असं का होत आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपल्याला दिसतंय त्याच्याविषयी बोललं पाहिजे. त्याविषयी आपण आज थोडं लक्ष देऊ. मी बऱ्याचदा बघितलं आहे. मी मुंबईला असताना एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाला मी पाहिलं की तो कार्यक्रम हा मराठी भाषेवरती कार्यक्रम होता. म्हणजे मराठी भाषा ही, मराठी भाषेच्या शाळा किंवा मराठी भाषेचा एकूण उपयोग किंवा मराठीमधले जे कार्यक्रम आहेत दूरदर्शनवर किंवा टी व्हीवर लागणारे, ह्याच्यामध्ये मराठी कार्यक्रम तर असतो तो, पण त्या कार्यक्रमामध्ये जी भाषा वापरली जाते मराठीच्या नावाखाली, त्याच्यात खरोखरचं मराठी जर आपण पाहिलं तर त्याची संख्या फार कमी असते आणि ती दिवसेंदिवस ती कमी कमी होत चाललेली आहेत. म्हणजे मराठीच्या कार्यक्रमामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत त्यांना एक वाक्य पूर्ण नीट मराठीचं बोलता येत नाही. त्याच्यामध्ये ते इंग्लिशचे अनेक शब्द घुसवलेले असतात. कित्येकदा फारसी, उर्दू अशा प्रकारचेही शब्द वापरले जातात. मौला, अली, कयामत असले बरेचसे शब्द वापरले जातात जे की विदेशी शब्द आहेत. आता त्याच्यामुळे लोक प्रश्न विचारले की त्याचा काय फरक पडतो, तर त्याचा खूप मोठा फरक पडतो की जशी तुमची भाषा ही आकुंचन पावत जाते. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठी जी भाषा आहे, त्या मराठी भाषेची जी प्रतिस्पर्धा आहे ती भारतातली जी हिंदी आहे किंवा अन्य कुठल्या भाषा असतील त्याच्याशी नसून, ती नुसती भाषा नसून ती एका संस्कृतीचा वाहक आहे. आणि जी भारताची संस्कृती आहे, जी आपल्या सनातन धर्मामधून आलेली आहे,
त्या संस्कृतीचे वाहक आपल्या या भाषा आहेत, ज्या संस्कृत आधारित आहेत. वास्तविक जगातल्या सगळ्याच भाषा ह्या संस्कृत आधारित आहेत, परंतु आपण आज त्या भाषा ज्या आहेत त्यांची नाळ पूर्णपणे त्या संस्कृतची किंवा त्या काळातली जी संस्कृती होती त्याच्याशी तुटलेली आहे. परंतु भारतामध्ये तसं चित्र आपण पाहत नाही. आपल्या भाषा आज सुद्धा संस्कृत उत्पन्न आहेत हे आपल्या इथे बरेच लोक मान्य करतात आणि ते सत्य आहे हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. म्हणून ही जी स्पर्धा आहे ती त्या विदेशी भाषांशी आहे की जर का आपण या भाषा आहेत ह्यांचं संवर्धन नाही केलं, ह्याच्यामध्ये अशाच प्रकारे मोठ्या संख्येने विदेशी इंग्लिश असो किंवा अरबी उर्दू असे शब्द जर घुसत राहिले तर एक काळ असा येईल जो शिवाजी महाराजांच्या काळात होता की जेव्हा मराठी भाषा पूर्णपणे लुप्त झाली होती. आणि ही समस्या हिंदीच्या बाबतीतही आहे की त्याच्यात आज जर आपण कुठलं हिंदीचं वृत्तपत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये अर्ध्याधिक तर इंग्रजीचे शब्द असतात, उर्दूचे शब्द असतात. ही समस्या तामिळच्या बाबतीत पण आहे, कारण बऱ्याचशा लोकांचा एक असा चुकीचा समज आहे मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, की तामिळमध्ये सगळं एकदम तामिळनाडूमध्ये फक्त तामिळ हीच भाषा वापरली जाते. पण सत्यात असं नाही आहे, कारण मी स्वतः तामिळनाडूमध्ये राहिलेलो आहे आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा इंग्लिशचं खूप मोठ्या प्रमाणात तिथे भ्रम आहे, ज्याच्यामुळे तामिळ शाळात जाण्याऐवजी लोक इंग्लिश शाळांमध्ये स्वतःच्या मुलांना घालत आहेत. तर आता या सगळ्याचा ह्या तंत्रज्ञानाशी, विज्ञानातल्या प्रगतीशी काय संबंध, हा इथे महत्वाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती येण्याच्या आधी मला काही विषय वेगळ्या प्रकारे मांडायचा आहे की आपल्या इकडे खूप लोक आहेत जे स्वतःला भाषाप्रेमी म्हणतात, मराठी प्रेमी, मराठीचा अभिमान बाळगणारे. पण खरोखरच ते मराठीचा अभिमान बाळगतात का, किंवा त्या जो अभिमान ते बाळगतात त्याच्यामध्ये सत्यता आहे का, हे खूप महत्वाचं आहे. जसं मला असं वाटतं की हे एका कार्यक्रमाला मी काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये असताना गेलो होतो. त्यावेळेला तिथे तो कार्यक्रम मराठी भाषेच्या संवर्धनावरती होता आणि मराठी शाळांमध्ये मुलांना कसं लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की लोकांनी आपल्या मुलांना, पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळातून शिकवावं. तर साधारणपणे ते सर्व तिथे लोक आलेले, त्या लोकांचं आणि तिथे जे पालक आले होते त्यांचे प्रश्न, हे सगळं ऐकल्यानंतर मला एक गोष्ट मात्र ठामपणे लक्षात आली की आज लोकांचे दोन वर्ग पडलेले आहेत. एक वर्ग जो आहे तो पूर्णपणे इंग्रजवादी आहे, अंग्रेजवादी, की जो हे स्पष्ट मानतो की इंग्लिश ही भाषा ही आपल्या भारताच्या, मराठी असो किंवा हिंदी असो किंवा कुठलीही भाषा असो, याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि भारताला जर उन्नत व्हायचं असेल, भारताला प्रगती करायची असेल, विज्ञान तंत्रज्ञानात पुढे जायचं असेल, तर भारतातल्या सगळ्या लोकांनी या आपल्या भाषा सगळ्या सोडून दिल्या तरी चालतील आणि इंग्लिशच शिकली पाहिजे आणि सगळं व्यवहार, सगळं आचार, सगळे सभ्याचार सगळे इंग्लिशमधूनच केले पाहिजे, असं लोकांचं ठाम मत आहे. आणि ते लोक उघड सांगतात की सगळ्या भारतातल्या किंवा महाराष्ट्राच्या विषयी बोलायचं झालं तर मराठीच्या शाळा सगळ्या बंद करून त्यांचं इंग्लिशमध्ये आपण रूपांतर केलं पाहिजे, इंग्लिश माध्यमच्या शाळांमध्ये, असं ते उघड सांगतात. त्याच्यात ते काय अशी लपवाछपवी करत नाही. तर तशा वर्गातले लोक त्या चर्चासत्रामध्ये आलेले होते. आता दुसरा जो वर्ग आहे तो स्वाभाविकपणे आपण त्याला मनसे मानसिकता म्हणतो, मनसे मानसिकता, की मराठीचा झेंडा गाडायचा आहे आपल्याला, की मराठी शाळांमधून मुलांना शिकवलं पाहिजे, असा जो त्यांचा अभिमान जो दाखवला जातो, तो अभिमान मी पाहिला सगळा आणि त्यांचे युक्तिवाद सुद्धा ऐकले. आणि खूप वाईट वाटलं की हा जो दुसरा वर्ग आहे, हा दुसरा वर्ग पण पहिल्या वर्गासारखाच अंग्रेजवादीच आहे त्यांचे सगळे युक्तिवाद ऐकल्यावरती. आणि ते का आहे त्याच्याविषयी मी थोडंसं त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे. तो पहिला वर्ग जसा उघड अंग्रेजवाद आहे, ज्याला सगळं काही इंग्लिशमध्ये करायचं आहे, तीच मानसिकता ह्या दुसऱ्या वर्गाची पण आहे. कशी, तर जेव्हा हा विषय निघाला मराठी शाळांमधून मुलांनी का शिकावं, तेव्हा त्याचे जे पक्षकार होते ते म्हणाले की आज जगामध्ये इंग्लिश ही सगळीकडे आवश्यकता आहे. बघा आता विचार करा, म्हणजे ते कशाचं बाजू म्हणतात मराठीची, पण प्रशंसा कशाची करतात, सुरुवात कुठून करतात, इंग्लिश ही आवश्यकता आहे, मराठी नाही आहे, इंग्लिश ही आवश्यकता आहे. आणि आज जर पालकांनी आपल्या मुलांना
मराठी शाळेमध्ये शिकवलं तर पहिलीपासून इंग्रजी आहे आणि त्याच्यामुळे त्या मुलांचं इंग्रजी हे चांगलंच होणार. जेव्हा ते 10वीला जाणार तेव्हा ते उत्तम इंग्रजी पण बोलू शकतील आणि उत्तम मराठी पण त्यांचं चांगलं विकसित होईल. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी असा अजून एक तर्क दिला की लहानपणापासून जर मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवलं तर त्यांना दुसरी कुठली भाषा शिकण्यामध्ये काय अडचण येत नाही. हा, हे बरोबर आहे, परंतु ती दुसरी भाषा फक्त इंग्लिशच असली पाहिजे हे मला कुठेतरी टोचतंय. आणि इंग्लिश आपला असा समज असेल, गैरसमज, की इंग्लिश आपली कच्ची राहणार आहे मराठी माध्यमातून शिकल्यामुळे. तर तो समज पूर्ण चुकीचा होणार, कारण मराठी माध्यमामध्ये सुद्धा इंग्लिशला तेवढंच महत्त्व दिलं जाणार इंग्लिश शिकवण्यासाठी जेवढे इंग्लिश माध्यमामध्ये शिकवलं जातं. तर आपण हे दोन्ही जे वर्ग आहेत, दोन्ही जे विचार प्रवाह आहेत यांचा सांगोपांग विचार केला तर असं लक्षात येतं की हे दोघंही अंग्रेजवादीच आहेत. फक्त एक म्हणतो उघड उघड तुम्ही अंग्रेज बना, त्यांची भाषा आचरण करा, त्यांच्या सभ्याचार वगैरे सगळं इंग्रजीमधून करा, सगळं इंग्रजीमधून करा. आणि दुसरा म्हणतो की आपण तसंच करायचं, पण पहिले आपण मराठी भाषेचा पण आधार घ्यायचा आणि मग मराठी भाषेतून हे सगळं करायचं. म्हणजे तसा पाहिलं तर दोघंही अंग्रेजवादीच आहे. मग आता याच्यात चुकीचं काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तरच हे सांगतं की आज जी अधोगती आपली विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झाली आहे किंवा कुठल्याही प्रकारचा मूलभूत संशोधन करण्यामध्ये, मग ते विज्ञान तंत्रज्ञानातच असेल असं नाही, ते दर्शनामध्ये पण असेल, म्हणजे ज्याला आपण तत्वज्ञान म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये जे लोकांना नोबेल पारितोषिकं मिळतात, ह्या बाबतीमध्ये पण ठणठण गोपाळ आहे आज भारतामध्ये. तर त्याचं काही कारण आहे. ते कारण असं आहे की काही वर्षांपूर्वी जे संयुक्त राष्ट्र संघ आहे त्यांनी एक शोध घेतला होता, संशोधन केलं होतं की जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये, ज्या देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषेतून शिक्षण दिलं जातं, स्वतःच्या भाषेतून तिथे न्यायतंत्र चालतं. जसं आपल्या इकडे जे न्यायतंत्र आहे म्हणजे कोर्ट आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये चालतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये तर तुम्ही हिंदी ही इकडची राजभाषा राष्ट्रभाषा असली तरी सुद्धा त्याचा उपयोग करू शकत नाही, फक्त इंग्लिशच चालतं. आणि सर्वोच्च न्यायालयाचा जरी मी विचार नाही केला तरी आपल्या जे हायकोर्ट्स आहेत, उच्च न्यायालय मुंबईचं आहे किंवा काय नागपूर, इकडे सुद्धा इंग्लिशमध्येच बराचसा युक्तिवाद दोन्ही पक्ष वगैरे करतात. तर हा जो काय प्रकार आहे हा त्या ज्या देशांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये आहे ते देश सगळे आज पुढारलेले आघाडीवर आहे. आता मी म्हणजे हा त्यांनी एक शोध घेतला आणि त्याच्यातून निष्कर्ष असा काढला की ज्या मुलांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांच्या स्वतःच्या भाषेतून, जनभाषेतून, जशी भारतातली जनभाषा हिंदी आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी ही जनभाषा आहे, कर्नाटकातली भाषा आहे, त्याच्यातून जर त्यांचं जे मूलभूत शिक्षण आणि उच्च शिक्षण जर त्यांना दिलं गेलं तर त्यांची जी बौद्धिक विकास आहे तो खूप झपाट्याने होतो, असा तो संशोधन होता. आणि हे जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला मला ते कुठेतरी खोपलं की आज जे हे दोन पराभूत मानसिकता, जी अंग्रेजवादी मानसिकता आहे ती किती नुकसान करते आजच्या पिढीचं आणि येणाऱ्या पिढ्यांचं. म्हणजे एक भारताचा विचार केला तर भारतामध्ये जेवढे विद्यार्थी बसतात त्याच्यातले 18 लाख विद्यार्थी, एक त्या महाराष्ट्राचा विचार केला तर शिक्षणातून ते बाद होतात प्रत्येक वर्षी, 10वी नंतर म्हणा किंवा 12वी नंतर. उच्च शिक्षण या सगळ्याचा विचार केला तर 18 लाख हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे 10 वर्षांचा आपण जर गणित केलं, जोडलं तर 1,80,00,000 विद्यार्थी हे पूर्ण व्यवस्थेतून शिक्षणाच्या बाद होतात. आणि त्याचं एक मात्र कारण आहे की ते पुढचं शिक्षण सगळं इंग्रजीमध्ये आहे किंवा ते इंग्रजीमध्ये फेल होतात. त्यातले बहुसंख्य विद्यार्थी हे उत्तम प्रकारे गणित करू शकतात, विज्ञानातले तर्क समजू शकतात, सगळं करू शकतात, फक्त इंग्लिश ही एक भारताची भाषा नसून एक परकी भाषा आहे, एक विदेशी भाषा आहे, जी भारतापासून 12,000 किलोमीटर दूर असलेल्या इंग्लंडची भाषा आहे. तर ती भाषा आपल्याला इथल्या मुलांना येत नसल्यामुळे आज एक पिढीच्या पिढी आपली नामशेष होत आहे, चांगल्या त्यांच्या शिक्षणाच्या संधी सगळ्या संपत आहेत. हा विषय खूप गंभीर आहे आणि म्हणून ह्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी हे भाषा नीती हे चर्चासत्र
किंवा हा एक माध्यम चालू केलं आहे, व्यासपीठ चालू केलं आहे. आणि याच्यासाठी मी एक पुस्तकही लिहितोय, त्याचं नाव आहे इंग्रजी माध्यमाची दंतकथा. ती दंतकथाच आहे. का दंतकथा आहे ते आपण पाहूया. अं, हे जे आहे त्याच्यात माझा स्वतःचा पण एक व्यक्तिगत अनुभव आहे, की मला स्वतःला आधीचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं. त्याच्यामुळे मला पण असंच वाटायचं पूर्वीपासून, की इंग्रजी ही सगळ्या जगाची भाषा आहे. जगामध्ये आपल्याला कुठेही गेलं तरी इंग्लिश ही आली पाहिजे, तरच आपण तिथे राहू शकतो, व्यवहार करू शकतो. परंतु माझा जो उद्योग आहे, त्या उद्योगाच्या माध्यमातून मला जगामधले अनेक देश पाहण्याचं, तिथे राहण्याचं, तिकडे काम करायचं, तिथे अनेक वर्ष तिथे व्यतीत करून राहायचा योग आला. आणि ते बघत असताना मला खूप धक्कादायक अशी माहिती समोर आली, की तिकडचा सगळा व्यवहार हा त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रभाषेतून होतो. जर मला तिथे काम करायचं असेल, नोकरी करायची असेल, धंदा करायचा असेल, तर मला त्यांची भाषा पहिले शिकावी लागते. आणि ती भाषा शिकल्यानंतर त्याच्यातून सर्व विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, किंवा जे तांत्रिक जे विषय आहेत, इंजिनिअरिंग आहे, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. तर हे खूप धक्कादायक होतं माझ्यासाठी. आणि नंतर मला अशी काही माहिती पुस्तकाच्या आधारातून मिळाली, ज्याच्यात एक लेखक आहेत, त्यांचं पुस्तक माझ्या समोर आलं आणि जे माझ्या मनामध्ये प्रश्न येत होते त्याचं उत्तर बऱ्यापैकी मला त्याच्यातून मिळालं. आणि ते मला आज आपल्या सगळ्यांबरोबर वाटायचं आहे. आणि आपण त्याच्यावर गंभीर विचार करून आपल्या मुलांची जी काही नुकसान होत आहे, जसं आपण मगाशी पाहिलं की त्यांची प्रतिभा संपून फक्त इंग्रजी आहे की इंग्रजीच्या मागे ते लागलेले आहेत, तर त्याच्यातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. कारण जर या विषयावर कोण बोललंच नाही तर ते लोकांना समजणारच नाही की लोकांच्या मुलांवरती कुठल्या प्रकारे आपण त्यांचा नाश करतो आहे, कुठल्या प्रकारे त्यांची हानी होते आहे. तर तो विषय असा होता की जे एक विद्वान आहेत त्यांनी एक शोध केला की जगामध्ये जवळपास आज 204 देश आहेत. आणि त्या 204 देशांपैकी असे भरपूर, म्हणजे जवळजवळ 95% देश आहेत आपण म्हणू शकतो, की जे खूप संपन्न आहेत. या 204 देशांमध्ये असे अनेक देश आहेत, म्हणजे मी म्हणू शकतो की संपन्न देशांची सूची आहे. त्याच्यातले एक साधारणपणे 85% देश असतील असे आहेत, असे की जे अत्यंत प्रगत आहेत, विज्ञानामध्ये प्रगत आहेत, समृद्ध आहेत. पण तिथे कोणाला एक शब्दही इंग्रजी येत नाही. जसं आज भारतामध्ये कोणाला चीनी भाषा येत नाही किंवा जपानी येत नाही, म्हणजे बहुसंख्य लोकांचा विचार केला तर. जे विशेषज्ञ बनून ती भाषा शिकतात त्यांना मी नाही पकडत इथे. तर असे बहुसंख्य जे लोक आहेत त्या देशांमध्ये, त्यांना इंग्रजी येत नाही पण ते अत्यंत प्रगत आहेत. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा संपन्नता किंवा प्रगत होणं, उन्नत होणं ह्याचा इंग्रजीशी काही संबंध नाही. कारण जशी मराठी भाषा इकडची आपली भाषा आहे किंवा हिंदी भाषा ही भारताची भाषा आहे, तशी इंग्लिश सुद्धा ही काय आंतरराष्ट्रीय भाषा नसून ही पण एक स्थानिक भाषाच आहे. फक्त ती स्थानिक भाषा इंग्लंडची भाषा आहे. आणि इंग्लंडचा जरी विचार केला तरी आज ज्याला ब्रिटन म्हणतात, ब्रिटिश म्हटलं जातं, ते ब्रिटिश हे खरे त्यांची भाषा जी इंग्लिश भाषा जी आहे ती इंग्रजांची भाषा आहे, इंग्लिश लोकांची. आणि ब्रिटनमध्ये 4 प्रांत आहेत. ब्रिटनमध्ये 4 प्रांतांमध्ये इंग्लंड येतो, स्कॉटलँड येतो, आयर्लंड येतो आणि वेल्श येतो. तर त्याच्यात इंग्लिश ही जी भाषा आहे ती त्या इंग्लंडची भाषा आहे. ह्या ज्या 3 प्रांतांची भाषा स्वतःची स्वतंत्र आहे. आणि हे तिन्ही प्रांत जे आहेत ते इंग्लंडपासून एकदम हाकेच्या अंतरावर आहेत. परंतु त्यांच्या एवढ्या हाकेच्या अंतरावर असून सुद्धा तिथे आज असं जे इंग्रजांचे गुलाम होते, ह्या लोकांच्या स्कॉटलँडमध्ये आज स्कॉटिश आहे आणि आयर्लंडमध्ये आज आयरिश आहे. म्हणजे जे इंग्लंडच्या एकदम जवळ आवाज हाकेच्या अंतरावर ज्याला म्हणतो, तिथे सुद्धा इंग्लिशचा प्रभाव घसरला असताना भारतामध्ये मात्र तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललाय. ही खूप हास्यास्पद गोष्ट आहे. जो आपण की जवळजवळ 10-12 हजार किलोमीटर दूर आहोत इंग्लंड पासून. हा विचार खूप गांभीर्याने इथल्या विद्वान लोकांनी केला पाहिजे. तर ते जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे अंग्रेजी माध्यम का ब्रह्मचाल. हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे, इंग्लिश मीडियम मिथ. तर त्या पुस्तकामध्ये
एक शोध आहे की जगामधले 20 देश, असे 20 देश शोधून काढलेले आहेत की जे सगळ्यात समृद्ध आहेत. 20 देश जे सगळ्यात समृद्ध आहेत, आणि दुसरे 20 देश असे शोधून काढलेले आहेत की जे अत्यंत मागास आहेत, म्हणजे खालून 20 आणि वरून 20. आता ते समृद्धी कोणत्या, त्याचे निकष काय आहेत, तर एक निकष आहे त्यांचं शैक्षणिक, त्यांची किती प्रगती आहे, किती लोक चांगल्या प्रकारे शोध लावू शकतात, संशोधन करू शकतात, वेगवेगळे त्यांच्याकडे समृद्धी किती आहे आर्थिक बाबतीत, व्यापाराच्या बाबतीत. ह्या सगळ्या निकषांवरती त्यांनी हे काम केलेलं आहे. तर हे जे खालचे देश आहेत, खालतून 20, त्यामध्ये एक देश सोडला तर बाकीचे 19 देश हे सगळे त्यांच्या देशाच्या जनभाषेतून काम न करता एका विदेशी वसाहतीच्या भाषेतून काम करतात. जसं इंग्लिश ही भारतात वसाहतीची भाषा आहे, भारताची भाषा नाही आहे. वसाहतीची भाषा का? कारण इंग्रजांची एक वसाहत इथे भारतामध्ये होती, त्या वसाहतीची त्या इंग्रजांची भाषा होती, म्हणजे गुलामीची भाषा. आपण सोप्या भाषेत, सोप्या शब्दात सांगायचं तर गुलामांची भाषा होती ती. गुलाम म्हणून ज्यांना बनवलं त्यांना ती भाषा लागली. तर तशी वसाहतीची भाषा म्हणजे जसं कॅमरून झालं किंवा नायजेरिया झालं, हे जे देश आहेत हे फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड इत्यादी देशांचे, अशा प्रकारच्या देशांचे गुलाम होते. तर ते देश दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सोडून गेले, तेव्हा ह्या गुलाम देशांमध्ये त्यांची जी आधीच्या त्यांच्या ज्या मालकांची त्यांच्या भाषा होती, वसाहती जे इंग्रज वगैरे होते, ती भाषा तशीच्या तशी चालू आहे. असे देश, कॉलोनियल देश, वसाहतीचे देश, ते देश 19 देश जे आहेत, ह्या 20 पैकी 19 देश जे स्वतःची भाषा नाही वापरत, ते असे वसाहतीचे देश आहेत. आणि एक देश जो आहे तो स्वतःच्या भाषेतून काम करतो. आता आपण पाहूया की जे वरून समृद्ध असे 20 देश, जे टॉप अँड बॉटम म्हणजे वरून आणि खालून, तर त्या ज्या 20 देश आहेत, त्या 20 मध्ये 20च्या 20 देश हे त्यांच्या स्वतःच्या भाषेतून काम करतात, इंग्लिशमधून नाही, स्वतःच्या भाषेतून. मग त्याच्यामध्ये अमेरिका आलं, इंग्लंड आलं, ऑस्ट्रेलिया आलं. आता लोक म्हणतील, अरे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इकडे इंग्लिशमधून ते काम करतात म्हणून ते पुढे आहे. चुकीचं आहे ते. ते इंग्लिशमधून काम का करतात? कारण इंग्लिश ही त्यांची स्वतःची भाषा आहे म्हणून ते इंग्लिशमधून काम करतात, ना की इंग्लिश काहीतरी समृद्ध भाषा आहे आणि ती समृद्ध आहे म्हणून ते त्या भाषेतून काम करतात. तसं नाही आहे, ती त्यांची स्वतःची भाषा आहे. आणि तोच नियम इतर जे 20तले जे इतर देश आहेत त्यांच्यासाठी लागू होतो. आता जे मी 20 देश सांगितले, त्या 20 पैकी फक्त 4 देश जे आहेत तेच इंग्लिश स्पीकर आहेत, इंग्लिश मध्ये काम करणारे आहेत. बाकीचे देश आहेत ते त्यांची स्वतःची भाषा आहे. चीन सुद्धा आहे त्याच्यामध्ये, चायनामध्ये कोणालाही इंग्लिश, जशी भारतामध्ये इंग्लिशचं सगळीकडे जो भ्रम आणि आगीसारखी पसरलेला आहे, तसं चायनामध्ये नाही आहे. जेवढ्या लोकांना भारतात आज चीनी भाषा येते, तेवढ्या लोकांना चीनमध्ये इंग्लिश भाषा येते. आणि इंग्लिश शिकायची असेल तर तिकडचे जे विदेशी संस्थान असतात त्याच्यातून त्यांना त्या विदेशी भाषा शिकतात, त्याच्यातून ते इंग्लिश शिकतात. शाळेत प्रत्येकाला मारून मोटकून इंग्लिश शिकवणं हे जगातले जे गुलाम नसलेले देश आहेत, म्हणजे जे इंग्रजांचे गुलाम नव्हते, त्यापैकी कुठल्याही देशात हा प्रकार नाही आहे. म्हणजे एक प्रकारे जी ही परंपरा आहे, मगाशी आपण पाहिलं 2 वर्ग आहेत, एक अंग्रेजवादी आणि एक खोटा भाषावादी, भाषाप्रेमी. हे दोघंही त्या गुलाम मानसिकतेतून आलेले आहेत आणि त्या दोघांनी आपला हा भ्रम दूर केला पाहिजे. आता जसं आपण मगाशी बघितलं की इंग्लिशची जी अपरिहार्यता सांगितली जाते भारतामध्ये, तर ती अपरिहार्यता जी सांगितली जाते, आवश्यकताच आहे ती अशी, तर त्याचे समर्थनकार जे लोक आहेत, हे दोन्ही वर्ग समर्थनकार आहेत. जे स्वतःला भाषाप्रेमी म्हणतात, मराठी प्रेमी, तेच समर्थनकार आहेत, तसेच अंग्रेजवादी पण समर्थनकार आहेत, तसे हे पण आहेत, दोघंही आहेत. ठीक आहे. तर ह्यांचे जे तर्क आहेत की इंग्लिश का महत्वाची, इंग्लिश का आली पाहिजे, इंग्लिश पहिलीपासून मुलांना का शिकवली, हे जे तर्क आहेत ते काय तर्क आहेत? तर प्रामुख्याने ते 5 तर्क आहेत, 5. आणि ते 5ही तर्क धादांत खोटे
आणि अंधविश्वासावर अवलंबून आहे. म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कोणी माहिती किंवा कुठल्याही प्रकारचे पुरावे, कुठल्याही प्रकारचा जो आपण डेटा किंवा जे आहे हे मागितलं तर त्यांच्याकडे त्याचं काही नाही आहे. फक्त एक त्यांनी समज बनवून घेतलेलं आहे किंवा त्यांचा समज करून दिलाय, त्यालाच ते लोक आंधळेपणे आचरणात आणतात, त्यांनी लोकांवरही थोपत आहेत. तर ते त्यांचे जे 5 तर्क आहेत जे ते लोक देतात ते काय आहेत ते आपण एक थोडक्यात बघू. त्यातला पहिला तर्क असा आहे की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. म्हणजे जगामध्ये मला आज कुठेही जायचं असेल तर मला इंग्लिश ही आलीच पाहिजे आणि इंग्लिशमध्ये सगळ्या जगातल्या सगळ्या देशांचा व्यवहार होतो. तर हा जो तर्क आहे त्याच्यासाठी आपण जग कसं आहे त्याकडे एकदा बघू. आज जगामध्ये जवळपास 204 देश आहेत आणि त्या 204 देशांमध्ये फक्त आणि फक्त 11 देशांमध्ये इंग्रजी भाषेचं अस्तित्व आहे. आणि त्या 11 मध्ये सुद्धा फक्त 4 देश असे आहेत की ज्यांची स्वतःची भाषा इंग्रजी आहे. जसं की इंग्लंड आलं, अमेरिका आलं, ऑस्ट्रेलिया आलं, न्यूझीलंड आलं. हे 4 देश जे आहेत त्यांची स्वतःची भाषा इंग्रजी आहे म्हणून तिथे इंग्रजी आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे उरलेले जे देश आहेत 11 मधले, म्हणजे 11 पैकी 4 देश सोडले हे, तर बाकीचे उरलेले देश आहेत ते देश इंग्लिश ही त्यांची स्वतःची भाषा नाही आहे, पण ते कोणेकडे इंग्रजांचे दास गुलाम होते आणि इंग्रजांनी त्यांच्यावर आपल्या गुलामीतून ती भाषा थोपली, इंग्लिश भाषा, म्हणून तिकडे इंग्लिश आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचा उल्लेख येतो, भारताचा नंबर लागतो त्याच्यात, पाकिस्तानचा लागतो, बांगलादेशचा लागतो, जे एकेकाळी त्यांचे गुलाम होते. म्हणजे हे जे उरलेले देश आहेत, म्हणजे 11 मधून 4 जर झालं तर 7 देश, तर हे 7 देश जे इंग्लिशला आज कवटाळून बसलेले आहेत ते यासाठी नाही कवटाळून बसले की इंग्लिश ही खूप चांगली एकदम समृद्ध आणि खूप आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तर ते यासाठी कवटाळून बसले आहेत की ते एकेकाळी त्या इंग्रजांचे गुलाम होते, म्हणून त्यांच्यासाठी त्यांचं जग, इंग्लंड आणि अमेरिका हेच आज भारतातल्या लोकांचं जग आहे. पण इंग्लंड आणि अमेरिकेच्या बाहेर जवळजवळ 202 देश आहेत हेच त्यांना माहिती नाहीये. हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, जगाचा समस्या नाहीये, ही भारतातल्या लोकांची समस्या आहे. तर 11 देश सोडले म्हणजे 204 मधून जर 11 आपण काढून टाकले तर 193 देशांमध्ये इंग्लिशचं नाव घेणारा कोण नाहीये. मग जवळजवळ हे किती होतात, 90-92% जग जे आहे ते ना इंग्लिशमध्ये कुठलं काम करत, ना कुठला व्यवहार करत, ना कुठलं संशोधन करत. मग एवढं सगळं असताना इंग्लिश ही जगाची भाषा कशी होऊ शकते, हा खूप मोठा प्रश्न आहे. ज्याचा मी असं विचार करतो की हे दोन्ही वर्ग जे भाषाप्रेमी किंवा म्हणजे नकली भाषाप्रेमी आणि अंग्रेजवादी यांनी याचं उत्तर शोधावं. दुसरा जो तर्क ते देतात तो हा की इंग्लिश ही एक समृद्ध भाषा आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये भरपूर शब्द आहेत. आता ते किती शब्द आहेत हे त्यांनी कधीच मोजले नाहीत, ना त्यांना त्याच्याविषयी काही